बघा, एक रेल्वे 50 मीटर लांब प्लॅटफॉर्मला 14 सेकंदात ओलांडते व प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या व्यक्तीला 10 सेकंदात ओलांडते, तर त्या रेल्वेचा वेग किती असा प्रश्न, अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल लेकरांनो, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल, अवश्य चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका. ही गोष्ट तुमच्या हिताची. आणि एक कॉमेंट करा, सर मला प्रश्न हवेत आणि मोफत मिळवा. स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न सरावासाठी. तुम्हाला कुठल्याच पुस्तकाची अजिबात गरज उरणार नाही. हे सगळं कशासाठी, तर माझ्या गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं. तुम्ही माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये सुद्धा सहभागी होऊ शकता. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्न नित्य अभ्यासता येतील. मनातील गणितासंबंधीच्या विविध शंका कुशंका सुद्धा विचारता येतील. हा प्रश्न कसा सोडवायचा, प्रश्नामध्ये रेल्वेची लांबी दर्शवली नाही लेकरांना. प्रश्नामध्ये रेल्वेचा वेग विचारला. आता प्रश्नामध्ये रेल्वेची लांबी दर्शवली नाही. या रेल्वेची लांबी उदाहरणार्थ L आहे असं आम्ही गृहीत धरायचं. जेव्हा रेल्वे एखाद्या व्यक्तीला किंवा खांबाला ओलांडत असते, तेव्हा रेल्वे स्वतःच्या लांबी इतकं अंतर कापत असते. म्हणजे एक समीकरण आमचं अशा पद्धतीनं तयार होईल की L बराबर त्या व्यक्तीला ती रेल्वे 10 सेकंदात ओलांडते. ज्या रेल्वेचा वेग आम्ही उदाहरणार्थ V समजायचा. V का समजायचा, तर वेगाला इंग्रजीमध्ये व्हेलॉसिटी असं म्हणतात. त्यातलं चलपद पहिलं. फ्रॉम दॅट फर्स्ट लेटर आय टेक द फर्स्ट लेटर फ्रॉम दॅट. मग आता L बराबर काय, तर हा गुणाकार जर केला तर 10V हे एक समीकरण तयार झालं. गोष्ट लक्षात ठेवा. पुढे चला सर. आता इथं L अधिक का मांडलं, रेल्वे 50 मीटर लांब प्लॅटफॉर्मला 14 सेकंदात ओलांडते. 50 मीटर लांबीचा हा प्लॅटफॉर्म आहे आणि ती रेल्वे त्या प्लॅटफॉर्मला 14 सेकंदात ओलांडते. ज्या रेल्वेचा वेग आम्ही V गृहीत धरला. इथं अशा पद्धतीची का मांडणी केली, हा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडला. L ही झाली रेल्वेची लांबी. रेल्वे जेव्हा एखाद्या प्लॅटफॉर्मला, पुलाला, ब्रिजला ओलांडत असते, इथं फक्त प्लॅटफॉर्म आहे सर. मग आता इथं रेल्वे प्लॅटफॉर्मला ओलांडत आहे. रेल्वे जेव्हा प्लॅटफॉर्मला ओलांडते लेकरांनो, तेव्हा ती स्वतःच्या लांबीसह प्लॅटफॉर्मची लांबी एवढा अंतर कापत असते. म्हणजे या दोन्ही अंतरांची बेरीज या पहिल्या राशीमध्ये करायची असते. L म्हणजे रेल्वेची लांबी आणि हे 50 मीटर म्हणजे या प्लॅटफॉर्मची लांबी. या दोन अंतरांची बेरीज इथं डाव्या बाजूला मांडायची. हे झालं अंतर. समोर हे पद गुणिला स्वरूपात का, तर अंतर बराबर वेळ गुणिला वेग. प्लॅटफॉर्मला रेल्वे 14 सेकंदात ओलांडत आहे. रेल्वेचा वेग V समजला आहे. म्हणजे L अधिक 50 बराबर इकडं हा गुणाकार 14V. हे समीकरण जर 2, तर आता साधी आणि सोपी गोष्ट, समीकरण 2 मध्ये लेकरांनो L ची किंमत ठेवा. L ची किंमत ठेवा. पुढे चला. समीकरण 2 इथं मांडतात वाक्स. L अधिक 50 बराबर 14V. आता L ची किंमत काय आहे, तर 10V आहे. समीकरण 1 बघा, लक्ष द्या. आता L ची किंमत ही 10V L च्या ठिकाणी जर मांडली, 10V अधिक 50 बराबर 14V. आता या अधिक 50 ला इकडं असंच राहू द्या. 14V कडे जाताना 10V लेकरांनो वजा स्वरूपात का मांडायची. संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत अधिक असेल, वजा वजा असेल, अधिक गुणिला असेल, भागीला असेल, गुणिला अंशस्थानी असेल, छेदस्थानी असेल, अंशस्थानी मांडावी लागते. हे पाठच करून टाका. आता पुढे चला सर. हे 50 अधिकच आहेत. आता ही वजाबाकी किती, तर 4V. 50 ला 4 न भागायचं, समोर एकटा राहील V. संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत गुणिला असेल तर भागीला
मांडावीच लागते. काय जे गणितीय गुणधर्म आहेत ते पाठ करा. हा भाग कसा जातो तर 12.5 न जातो. समोर हे व्ही. आम्हाला हे जे उत्तर सापडलं लेकरांनो 12.5 हे MS म्हणजे मीटर प्रति सेकंद त्या रेल्वेचा वेग सापडला. हा मीटर प्रति सेकंदच कसं काय सापडला सर, असा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडला असेल. ओलांडण्याचा हा जो वेळ आहे हा सेकंदामध्ये दर्शवला लेखा. मग वेळ जर सेकंदामध्ये दर्शवला तर प्राप्त होणारं उत्तर हे मीटर प्रति सेकंद असा त्याचा अर्थ. म्हणजे हे मीटर प्रति सेकंद वेग सापडला त्या रेल्वेचा. वेग किलोमीटर प्रति तास मध्ये जर काढायचा झाला, किलोमीटर प्रति तास मध्ये वेग काढण्यासाठी जो मीटर प्रति सेकंद वेग आला याला 18/5 न गुणायचं असते. का गुणायचं 18/5 न हा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडला असेल. रेल्वे प्रश्न अंतर वेळ वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. आता 12.5 गुणिला 18 असा त्याचा अर्थ. कोणतीच संख्या कोणतंच पद हे एकटं नसते. छदस्थानी एक हा असतो. न्यायाचा विचार करता 2 अपूर्णांक अपूर्णांकाचा गुणाकार अंशाचा छेदाछेदाचा म्हणजे 12.5 सोबत 18 गुणिला छेदस्थानी 5 आणि 1 चा गुणाकार 5 1 5. आता अंशातील हा गुणाकार 225 लेकरांनो आणि छेदस्थानी 5 हा जेव्हा तुम्ही भाग द्याल तेव्हा 45 न जातो. म्हणजे 45 किलोमीटर प्रति तास. किलोमीटर प्रति तास मध्ये रेल्वेचा जर वेग विचारला असेल तर 45 किलोमीटर प्रति तास हे या तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा. गोष्ट हिताची एक कॉमेंट करा, सर मला प्रश्न हवेत आणि मोफत मिळवा. स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न सरावासाठी अजिबात तुम्हाला कुठल्या पुस्तकाची गरज उरणार नाही. हा शब्द हा विश्वास तुम्हाला देतो. तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये सहभागी झालं पाहिजे. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्न नित्य अभ्यासता येतील. याच्यासाठी की सरावाशिवाय यश हे सहज सोपं बनत नसते लेकरांनो. प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. If we want to achieve anybody goal, victory, success by the education in the life, that time more important practice makes man perfect. आज कोणतरी म्हटलंय, मला काय लय मोठी इंग्रजी बोलता येते म्हणून नाही सांगा लेकरांनो, लक्ष द्या. ओके. रेल्वे प्रश्न अंतर वेळ वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.